मित्रांनो, भारतीय जेवणाची सुरुवात आणि शेवट अनेकदा गव्हाच्या पोळीनेच होते. भाजी कितीही चविष्ट असो, वरण कितीही साधं असो, पण पोळी नसेल तर जेवण अपूर्ण वाटतं. सकाळचा नाश्ता असेल, दुपारचं जेवण असेल किंवा रात्रीचं हलकं अन्न असेल, गहू हा आपल्या रोजच्या आहाराचा अविभाज्य भाग बनलेला आहे. म्हणूनच आपण जे पीठ खातो त्याचा आपल्या शरीरावर रोज दीर्घकाळ परिणाम होत असतो. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये अनेक लोक रेडीमेड पीठ वापरतात, तर काही जण अजूनही गहू घरी आणून गिरणीमध्ये दळतात. आपल्याला असं वाटतं की गहू म्हणजे आरोग्याची खात्री, पण वास्तवात केवळ गहू खाणं पुरेसं नसतं. आधुनिक जीवनशैली, कमी हालचाल आणि चुकीच्या सवयींमुळे पचन बिघडतं, वजन वाढतं आणि थकवा जाणवतो. आणि यामागे अनेकदा आहारातील फायबरची कमतरता कारणीभूत असते. गव्हामध्ये ऊर्जा देणारे घटक भरपूर असले तरी त्यातील फायबरचे प्रमाण अपेक्षेइतकं नसतं. त्यामुळे गव्हाची पोळी खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते, पण लवकर भूक लागते, पचन जड होतं आणि वजन नियंत्रणात राहत नाही. म्हणूनच आज गरज आहे आपल्या रोजच्या पिठाला अधिक पोषक, अधिक फायदेशीर आणि शरीराला साथ देणारं बनवण्याची. आपण अनेकदा महागडे हेल्थ फूड्स, डाएट प्लॅन्स आणि सप्लिमेंट्सच्या मागे धावतो, पण खरं समाधान आपल्या स्वयंपाकघरातच लपलेलं असतं. रोज खाल्लं जाणारं पीठ जर थोडंसं बदललं तर शरीरावर त्याचा मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे यासाठी वेगळी मेहनत, वेगळा वेळ किंवा जास्त खर्च करण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही गहू दळण्यासाठी देता तेव्हा फक्त एक छोटासा बदल करा. गव्हासोबत एक नैसर्गिक, पारंपरिक आणि अत्यंत पौष्टिक घटक मिसळा. हा घटक गव्हाच्या पिठामध्ये फायबर वाढवतो, प्रथिनांचं प्रमाण सुधारतो आणि पचन संस्थेला अधिक मजबूत करतो. यामुळे रोज खाल्ल्या जाणाऱ्या पोळीचा दर्जाच बदलून जातो. हा उपाय इतका सोपा आहे की अनेक लोकांना तो माहिती असूनही ते वापरत नाही. पण एकदा तुम्ही हा बदल केला तर काही आठवड्यांतच शरीरात फरक जाणवू लागतो. भूक नियंत्रणात येते, पोट हलकं राहतं आणि ऊर्जा टिकून राहते. आणि मित्रांनो, हा सगळा बदल होतो एका साध्या घटकामुळे. तो घटक कोणता ते लगेच आता आपण जाणून घेऊया. गव्हासोबत दळण्यासाठी जो घटक सर्वाधिक परिणामकारक आणि पारंपरिकदृष्ट्या सिद्ध मानला जातो तो म्हणजे काळे चणे. भारतीय आहार पद्धतीमध्ये काळ्या चण्यांचा उल्लेख केवळ चव किंवा पोट भरण्यासाठी नाही तर बलवर्धक अन्न म्हणून केला जातो. आयुर्वेदानुसार काळे चणे वात आणि कफ संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात आणि शरीराला स्थिर ऊर्जा देतात. पूर्वी ग्रामीण भागामध्ये कष्टकरी लोक सकाळी काळे चणे किंवा त्यापासून तयार केलेले पदार्थ खात असत, कारण ते दीर्घकाळ ताकद टिकवून ठेवतात. त्यामुळे गव्हासोबत काळे चणे दळण्याची पद्धत ही केवळ आधुनिक कल्पना नसून पारंपरिक शहाणपणावर आधारित एक प्रभावी उपाय आहे. सुकलेल्या काळ्या चण्यांमध्ये नैसर्गिकरित्या फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, जे आतड्यांची हालचाल सुधारून पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते. यासोबतच त्यामध्ये वनस्पतीजन्य प्रथिने मोठ्या प्रमाणात असल्यामुळे स्नायूंची मजबूती, पेशींची दुरुस्ती आणि शरीराची पुनर्बांधणी योग्य प्रकारे होते. काळ्या चण्यांतील लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास सहाय्य करते, तर कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हाडे आणि सांधे मजबूत ठेवण्यास मदत करतात. त्यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवण्यास उपयुक्त ठरते आणि शरीरातील द्रव संतुलन योग्य राखण्यासाठी हातभार लावते. याच कारणामुळे काळे चणे मधुमेह, अशक्तपणा किंवा सतत थकवा जाणवणाऱ्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर मानले जातात. जेव्हा हे काळे चणे गव्हासोबत योग्य प्रमाणात एकत्र दळले जातात तेव्हा तयार होणारं पीठ हळूहळू पचणारं आणि दीर्घकाळ ऊर्जा देणारं बनतं. अशा पिठापासून तयार झालेल्या पोळ्या खाल्ल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढत नाही, ज्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि शरीराला सतत ऊर्जा मिळत राहते. ही पोळी केवळ पोट भरत नाही तर शरीराला आतून पोषण देते, चयापचय सुधारते आणि दिवसभर कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मदत करते. नियमितपणे अशा प्रकारचं पीठ वापरल्यास वजन नियंत्रणात राहणं, पचन सुधारणं आणि एकूणच आरोग्यामध्ये सकारात्मक बदल जाणवणं स्वाभाविक ठरतं. म्हणूनच गहू आणि काळे चणे यांचा संगम हा रोजच्या आहारामध्ये छोटा बदल करून मोठा आरोग्य लाभ मिळवून देणारा उपाय मानला जातो. काळे चणे मिसळलेल्या गव्हाच्या पिठापासून बनवलेली चपाती खाल्ल्यानंतर पोट बराच काळ भरलेलं राहतं, कारण त्यामध्ये फायबर आणि प्रथिनांचे प्रमाण उच्च असते. हे फायबर आतड्यांमध्ये हळूहळू पचत असल्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि अनावश्यक खाणे टाळायला मदत मिळते. विशेषतः वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही चपाती अत्यंत उपयुक्त ठरते, कारण ती शरीराला ऊर्जा देत असताना जास्त कॅलरीज घेण्यापासूनही बचाव करते. आयुर्वेदानुसार ही चपाती वात आणि कफ दोन्हीही संतुलित ठेवते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीर अधिक हलकं, तरुण आणि सक्रिय राहतं. दुसरा मोठा फायदा म्हणजे रक्तातील साखरेचं संतुलन. गहू आणि काळे चणे एकत्र दळल्यामुळे पिठाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
हे मधुमेहाच्या पूर्वस्थितीतील लोकांसाठी तसेच साखर नियंत्रणात ठेवणाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. काळ्या चण्यांमध्ये असलेलं प्रथिन आणि फायबर रक्तातील साखर हळूहळू सोडतात, ज्यामुळे ऊर्जा सातत्याने मिळते आणि शरीरामध्ये ऊर्जेचा सतत प्रवाह राहतो. तसेच ह्या पिठापासून बनवलेली पोळी दीर्घ काळासाठी पोट भरणारी असल्यामुळे स्नॅक किंवा इतर जंक फूड घेण्याची गरजच कमी होते. याशिवाय काळे चणे मिसळलेले पीठ पचन सुधारण्यास आणि आतड्यांच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते, ज्यामुळे बद्धकोष्ठता, गॅस, जडपणा आणि पोटाचे इतर त्रास कमी होतात. याशिवाय काळ्या चण्यांमध्ये असलेले पोटॅशियम आणि कॅल्शियम हृदय आणि हाडांसाठी फायदेशीर असतात, तर प्रथिने स्नायूंची ताकद आणि पेशींची दुरुस्ती सुनिश्चित करतात. नियमितपणे अशा पोषक पोळीचे सेवन केल्याने रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी होतो, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जावान ठेवण्यास मदत मिळते. मित्रांनो, एकूणच पाहिलं तर गव्हासोबत काळे चणे दळून तयार केलेलं पीठ हा कोणताही ट्रेंड किंवा फक्त एक फॅशन उपाय नाही, तर हजारो वर्षांपासून भारतीय आहारातील पारंपरिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध उपाय आहे. रोजच्या जेवणात साध्या पोळीऐवजी पोषक तत्वांनी भरलेली पोळी खाल्ल्याने शरीराला आवश्यक फायबर, प्रथिने, खनिजे आणि ऊर्जा मिळते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते, पचनक्रिया सुधारते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. छोटासा असा बदल तुमच्या आरोग्यावर दीर्घकाळ टिकणारा सकारात्मक प्रभाव टाकू शकतो आणि त्यामुळे इतर जड किंवा महागडे उपाय घेण्याची गरज फार कमी होते. पण मित्रांनो, प्रत्येक शरीराची प्रकृती वेगळी असते आणि काही लोकांना कडधान्य पचवताना त्रास होऊ शकतो. विशेषतः जर एखाद्याला सतत गॅस, पोटफुगी, आम्लपित्त किंवा जास्त जडपणा जाणवत असेल तर सुरुवातीला पीठ कमी प्रमाणात वापरणे अधिक सुरक्षित ठरते. अचानकपणे मोठ्या प्रमाणात गव्हासोबत काळे चणे मिसळून पोळी खाल्ल्यास काही लोकांना पोटदुखी, सैल, शौच किंवा जडपणाचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच शरीराच्या सुरुवातीच्या प्रतिक्रियेवर लक्ष ठेवणं आणि हळूहळू प्रमाण वाढवणं आवश्यक आहे. तसेच काही गंभीर आजारांमध्ये हा उपाय योग्य नसू शकतो. गंभीर पचनविकार, किडनीशी संबंधित समस्या, मधुमेहावर औषध घेत असलेले रुग्ण, गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी हा उपाय सुरू करण्याआधी डॉक्टर किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. योग्य प्रमाण, सातत्य आणि शरीराच्या संकेतांकडे लक्ष दिल्यास गहू आणि काळे चण्यांचा संगम तुमच्या आरोग्यासाठी दीर्घकाळ टिकणारा, नैसर्गिक आणि विश्वासार्ह साथीदार ठरू शकतो, जो पचन, वजन, ऊर्जा आणि संपूर्ण शारीरिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत करतो. गव्हासोबत काळे चणे मिसळून दळलेलं पीठ ही फक्त पारंपरिक पद्धत नाही, तर वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध पोषणाचा मार्ग आहे. रोजच्या जेवणामध्ये साध्या पोळीऐवजी अशा पोषक पोळीचा समावेश केल्यास शरीराला फायबर, प्रथिने, खनिजे आणि ऊर्जा एकत्र मिळते, जे पचन सुधारते, रक्तातील साखर नियंत्रित ठेवते आणि दिवसभर ऊर्जा टिकवून ठेवते. या एका साध्या बदलामुळेच शरीराची चयापचय प्रक्रिया सुधारते, वजन संतुलित राहते आणि पचन संस्था मजबूत होते. हे लक्षात घेतल्यास गहू आणि काळे चण्यांचा संगम हा रोजच्या जीवनात मोठा आरोग्य लाभ देणारा उपाय ठरतो, ज्यामुळे इतर जड किंवा महागडे सप्लिमेंट्स घेण्याची गरज कमी होते. तथापि प्रत्येक व्यक्तीची प्रकृती ही वेगळी असते, त्यामुळे सुरुवातीला प्रमाण हळूहळू वाढवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. काही लोकांना कडधान्य पचवताना गॅस, पोटफुगी किंवा आम्लपित्ताचा त्रास जाणवू शकतो, तर गंभीर पचनविकार, किडनीशी संबंधित आजार, मधुमेहावर औषध घेत असलेले रुग्ण, गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी हा उपाय सुरू करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. योग्य प्रमाण, सातत्य आणि शरीराच्या संकेतांकडे लक्ष दिल्यास गहू आणि काळ्या चण्यांचा संगम तुमच्या आरोग्यासाठी नैसर्गिक, दीर्घकाळ टिकणारा आणि विश्वासार्ह साथीदार ठरतो. तो फक्त पोटासाठी आणि वजनासाठीच नाही, तर संपूर्ण शारीरिक स्वास्थ्य, ऊर्जा आणि ताकद वाढवण्यातही मदत करतो. आणि हे बदल हळूहळू पण निश्चितपणे शरीराला दीर्घकाळ लाभ देतात. मित्रांनो, मधुमेह म्हणजे केवळ साखर वाढण्याची समस्या नाही, तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यावर हळूहळू परिणाम करणारा एक गंभीर आजार आहे. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, शारीरिक हालचालींचा अभाव आणि मानसिक तणाव ह्यामुळे मधुमेह झपाट्याने वाढत आहे. भारतात तर ही समस्या इतकी व्यापक झाली आहे की मधुमेहाच्या रुग्णांच्या संख्येमुळे देशाला डायबिटीज कॅपिटल असेही म्हटले जाते. रक्तातील साखर सतत अनियंत्रित राहिली तर थकवा, कमजोरी, वारंवार भूक लागणे, संसर्ग होण्याची शक्यता, हृदयविकार आणि मूत्रपिंडावरील ताण अशा अनेक गुंतागुंती निर्माण होतात. त्यामुळे औषधांसोबतच योग्य आहार निवडणे हे मधुमेह नियंत्रणाचे सर्वात प्रभावी शस्त्र मानले जाते. विशेषतः कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले, हळूहळू पचणारे आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देणारे पदार्थ रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतात.
आणि ह्याच यादीमध्ये आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा काळा हरभरा एक अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो. काळ्या हरभऱ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे 43 असल्यामुळे तो मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुरक्षित आणि उपयुक्त मानला जातो. याचा अर्थ असा की हा पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढत नाही, तर ती हळूहळू आणि नियंत्रित पद्धतीने वाढते. यामागचे मुख्य कारण म्हणजे चण्यात असलेले भरपूर प्रमाणातील आहारातील फायबर. हे फायबर पचनक्रिया मंदावते, अन्नातील साखरेचे शोषण हळू करते आणि त्यामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी स्थिर राहण्यास मदत मिळते. एका सर्विंगमध्ये मिळणारे सुमारे 13 ग्राम फायबर केवळ साखर नियंत्रणात ठेवत नाही, तर दीर्घकाळ पोट भरल्याची भावना देऊन अनावश्यक खाणे टाळण्यासही मदत करते. त्याचबरोबर काळा चणा हा प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्यामुळे स्नायूंची ताकद टिकवून ठेवतो, थकवा कमी करतो आणि शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवतो. नियमित प्रमाणात काळा चणा आहारात घेतल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते, हृदयाचे आरोग्य सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवणेही सोपे जाते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक आहे. काळा हरभरा आहारात समाविष्ट करण्याचे अनेक सोपे आणि चविष्ट मार्ग आहे. रात्रभर भिजवलेले चणे सकाळी उकडून त्यावर लिंबाचा रस, चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर आणि थोडीशी हिरवी मिरची घालून बनवलेली चाट ही मधुमेहासाठी एक परिपूर्ण आणि पौष्टिक निवड ठरू शकते. तसेच उकडलेले चणे सॅलडमध्ये, भाजीमध्ये किंवा हलक्या फोडणीसह खाल्ल्यासही त्याचे फायदे मिळतात. काळा चणा खाण्याची सर्वात योग्य वेळ म्हणजे सकाळचा नाश्ता, कारण नाश्ता वगळल्यास रक्तातील साखरेत चढ उतार होण्याची शक्यता वाढते. सकाळी फायबर आणि प्रथिनांनी समृद्ध असा नाश्ता केल्याने दिवसभर ऊर्जा टिकून राहते आणि साखरेची पातळी अधिक स्थिर राहते. याशिवाय चण्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करतात, आयरनमुळे रक्तक्षय टाळण्यास मदत होते आणि पचनसंस्थेचे आरोग्य सुधारते. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला काळा हरभरा आहारात घेतल्यास तो केवळ एक साधा कडधान्य न राहता मधुमेह नियंत्रणासाठी एक प्रभावी नैसर्गिक उपाय ठरतो. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार आणि तुम्ही नक्कीच आपल्या आहारामध्ये हा छोटासा बदल करून पाहाल. जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आरोग्य बिट्सला सबस्क्राईब करणं विसरू नका. खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही हा उपाय वापरायला सुरुवात केली आहे का, किंवा तुमचे अनुभव कसे आहे. आम्हाला तुमची प्रतिक्रिया वाचायला नक्कीच आवडेल. आणि हो, स्मरण ठेवा, तुमचं आरोग्य म्हणजेच तुमची खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.